महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये 100 खाटांचं श्री रुग्णालय हे सुरू करण्यात येणार आहे आणि आता या रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून या ठिकाणचं संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे। लवकरच या रुग्णालयाचं उद्घाटन देखील होणार आहे। या रुग्णालयामध्ये 100 महिलांच्या खाटां असून या ठिकाणी काही बाल जे काय आहेत बाल रुग्णालय हे देखील सुरू होणार आहे। बाल रुग्णालयामध्ये देखील लहान मुलांसाठी काही खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। जवळपास 100 खाटांचं हे रुग्णालय आहे आणि शासनाने 2018 साली 3 कोटी रुपये खर्च करून या जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीचं एक अध्यादेश काढला होता आणि त्यानंतर मात्र नवीन रुग्णालय व्हायला हवं यासाठी 9 कोटी रुपये पुन्हा एकदा तरतूद करण्यात आली। 9 कोटीतून हे सुसज्ज असं हे रुग्णालय आता तयार होऊन गेलेलं आहे। या ठिकाणी महिलांसाठी येणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ज्या असतील त्या या ठिकाणी होणार आहेत। विशेष म्हणजे महिलांवर चांगल्या पद्धतीचे उपचार या ठिकाणी केले जाणार आहेत। त्याचबरोबर लहान बालकांवर देखील उपचार केले जाणार आहे। या ठिकाणी सुसज्ज असं ICU उभारण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर लहान बालकांसाठी NICU देखील उभारण्यात आलेलं आहे आणि याचं सर्व काम पूर्ण झालं असून विविध जे काही यंत्रसामुग्री असते ही यंत्रसामुग्री देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे हे रुग्णालय या ठिकाणी तयार करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी लागणारा डॉक्टरांचा स्टॉप, नर्सचा स्टॉप हा देखील या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। काही स्वच्छता कर्मचारी सोडले तर बाकी इतर पूर्णपणे तयारी या ठिकाणी रुग्णालयाची झालेली आहे आणि लवकरच या महिला व बाल रुग्णालयाचा शुभारंभ धुळे जिल्ह्यासाठी होणार आहे। त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून काही दिवसातच हा रुग्णालय हे नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।